नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पर्सेंटेज सुरू केलं होतं आणि त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स कसे येतात हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. आपली जी बॅच आहे ती येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, सोबत टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू सुद्धा मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि आता अभ्यास सुरू करा, अभ्यासाला लागा. ठीक आहे. तुम्हाला काहीही अडचण असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण. पहिलाच प्रश्न आहे, इन अन इलेक्शन between two candidates, one got 55% of the total valid votes and 20% of the votes are invalid. If the total number of vote was 7,500, the number of valid votes that the other candidate got was. दोन उमेदवारांमधील निवडणुकीत एकाला एकूण वैध मतापैकी 55% मते मिळाली आणि 20% मते अवैध ठरली. जर एकूण मताची संख्या 7,500 असेल तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या वैध मताची संख्या कशी अशी होती. ऑप्शन ए आहे 2,500, 2,700, 2,900, 3,100. सांगा बघू. तर टोटल वोट्स किती आहेत? 7,500 आहेत. ओके. काय म्हणतो आहे, 20% जे आहेत ते इनव्हॅलिड आहे. म्हणजे व्हॅलिड वोट किती आहेत? 80% आहे. ठीक आहे. यावरून तर आपल्याला हे समजतं. इनव्हॅलिड काय आहेत? 20% आहेत, तर व्हॅलिड किती आहे? 80% आहे. ठीक आहे. तर टोटल व्हॅलिड वोट्स आपण काढूया. 7,500 गुणिला 80%. शून्य कट झाले म्हणजे किती आलेले आहे? 80% म्हणजे किती आले आहे? 6,000 रुपये. 6,000 आलेले आहे. ठीक आहे. हा. त्यानंतर काय म्हणतो आहे, सेकंड कॅन्डिडेटला फर्स्ट कॅन्डिडेटला 55% आले आहे ना, मिळाले आहे. तर त्यानंतर मग सेकंड कॅन्डिडेटला ऑप्शन किती आले मग? 55 याला आले तर याला किती आले? 45 आले, कारण आपण 100% मध्ये मोजत असतो. ओके. तर मग हे 6,000 गुणिला हे 45% आपल्याला करायचे आहे. ठीक आहे. 2 शून्य कट झाले म्हणजे किती आले? 2,700. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या वैध मताची संख्या किती होती आहे? 2,700 होती आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? बघ, टोटल नंबर ऑफ वोट्स जे आहेत ना ते 7,500 आहेत. ठीक आहे. त्यानंतर तो काय म्हणतोय, 20% हे इनव्हॅलिड आहेत आणि 80% काय व्हॅलिड आहे. जो 20% तो म्हणतोय इनव्हॅलिड आहे, तर काय होणार आहे? 80% हे व्हॅलिड होणार आहे. ठीक आहे. तर मग या 7,500 मध्ये आपण काय केलं? गुणीला 80% केलं. ठीक आहे. त्यानंतर तो काय म्हणतोय, पहिल्या कॅन्डिडेटला 55% व्हॅलिड वोट आलेले आहे. जर का पहिल्या कॅन्डिडेटला 55% आलं तर दुसऱ्या कॅन्डिडेटला किती येणार? 45%. कारण आपण किती काय 100 मधनं करत असतोय है ना. ठीक आहे. मग ही पहिली इक्वेशन आणि इंटू 45% जी आहे ती करायची आणि आपलं उत्तर आपलं येणार आहे. 2,700 काय असणार आहे? आपले मत आलेले आहे. एकूण वैध मते आपली 2,700 आले. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, अ स्टुडंट हॅज टू ऑब्टेन 33% ऑफ द टोटल मार्क्स टू पास. ही गॉट 125 मार्क्स अँड फेल बाय 40 मार्क्स. द मॅक्झिमम मार्क्स आर. एका विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणाच्या 33% गुण मिळवावे लागतात आणि त्याला 125 गुण मिळाले आहेत. तर 40 गुणांनी तो अनुत्तीर्ण झाला, तर कमाल गुण त्याचे किती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. 125 मार्क्स मिळाले आहे आणि 40% तो काय झाला? फेल झाला. तर आपण याला करून घेऊ ऍडिशन. म्हणजे किती? 165. ठीक आहे. आणि त्याला किती आहे? 33% असणार आहे. ठीक आहे. तर 33%. ओके. 165. तर आपल्याला टोटल मार्क्स काढायसाठी 33% जसे तसे लिहून घेऊया आणि इज इक्वल टू 165%. ओके. मग काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. वन 16,500 डिवायडेड बाय 33. ठीक आहे. मग किती येणार आहे? 500 येणार आहे. म्हणजे तो किती, त्याला किती मॅक्झिमम मार्क्स आहे? ते 500 पैकी असणार आहे. ठीक आहे. जे तो म्हणतोय ना की फेल झाला आणि एवढे मिळाले, तर ते किती पैकी आहेत? ते 500 पैकी आहेत. तर कमाल गुण किती आहेत? 500 असणार आहे.
बघा, विद्यार्थ्याला 125 गुण मिळाले तरी तो 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला हे लक्षात घेता किमान उत्तीर्ण गुण जे आहेत ते 125 अधिक 40 165 केले. नंतर एकूण गुणाचे 33% म्हणजे किती? 33% किती? 33 आपण 33/100 अशा पद्धतीने लिहितोय आणि 165 जे आपले किमान उत्तीर्ण होते. मग एकूण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 165 गुणिला 100 डिवायडेड बाय 33 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 500 येणार. ठीक आहे, टोटल मार्क्स किती होते आहे? 500 होते आहे. चला, समोरचा प्रश्न आहे. You went to buy three articles worth rupees 500 each. However, as per the discount sale going on in the shop, you paid for two and got one free. What is the discount percentage in a deal? तुम्ही 500 रुपयाच्या तीन वस्तू खरेदी करण्यासाठी गेला आहात, पण दुकानात सुरू असलेल्या डिस्काउंट सेलनुसार तुम्ही दोन वस्तूंपैकी पैसे दिले आणि एक मोफत मिळाले. तर डील मध्ये डिस्काउंटची टक्केवारी किती आहे ते आपल्याला विचारलेले आहे. चला, मार्क प्राइस किती सांगितले त्यांनी? एका आर्टिकलची ती सांगितली आहे 500. ठीक आहे, मग तीन याची किती होईल आहे? 1500 होईल. आपसुक ते किती होणार आहे? 1500. ओके. तर ऍक्च्युली त्यांनी किती पे केली आहे? दोन आर्टिकलची पे केली आहे. किती रुपीज? 1000. ठीक आहे, तर मग 1500 मायनस 1000 म्हणजे त्यांना डिस्काउंट कितीचा मिळाला आहे? 500चा मिळालेला आहे. 500 रुपयाचा मिळालेला. पण आता इथे आपल्याला टक्केवारी काढायची. ते कशी काढू आपण? 500 डिवायडेड बाय 1500 गुणिला 100 म्हणजे किती होतात आहे? 33.33% होतात आहे. ठीक आहे, बघा, मार्क प्राइस काय म्हणतोय वन आर्टिकलसाठी? तो म्हणतोय रुपीज 500. ठीक आहे, त्यानंतर मग जर का एका आर्टिकलची 500 असेल तर तीन आर्टिकलची किती असेल? 500 गुणिला 3 म्हणजे किती? 1500. तर अमाऊंट ऍक्च्युली पेड किती आहे? दोन आर्टिकलचे म्हणजे किती? 1000 रुपये त्यांनी पेड केलेले आहे. म्हणजे यांना यावर 500 रुपयाचं काय मिळालं आहे? डिस्काउंट मिळालं आहे. पण आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे. तर टक्केवारी आपण कशी काढतो? 500 डिवायडेड बाय 1500 गुणिला 100 आणि मग आपलं उत्तर काय असणार आहे? 33.33% असणार आहे. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजत आहे. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. ओके, चला. Okay. Next question I have: fresh fruit contains 68% water and dry fruit contains 20% of water. How much dry fruit can be obtained from 100 kg of fresh fruit? ताज्या फळांमध्ये 68% पाणी असते आणि सुक्या फळांमध्ये 20% पाणी असते. तर 100 किलो ताज्या फळांपासून किती सुके फळं मिळू शकतात ते आपल्याला विचारलेलं. ठीक आहे, फ्रूट कंटेनिंग बोथ द फ्रेश फ्रूट अँड ड्राय फ्रूट इज द सेम. ओके. Then what is given? Fresh fruit has 60% of water, so remaining 32% is fruit content. Then weight of fresh fruit is 100 kg. Okay, it's given. हा, तर ते काय म्हणतोय? 60% फ्रेश फ्रूट आहे आणि रिमेनिंग 68% जर का फ्रेश फ्रूट आहे तर रिमेनिंग 32% काय आहे? फ्रूट कंटेंट आहे. ओके, फ्रूट कंटेंट. ठीक आहे, आणि वेट किती आहे याचं? 100 kg. तशाच ड्राय फ्रूट मध्ये 20% आहे म्हणजे 80% काय फ्रूट कंटेंट आहे आणि वेट आपल्याला शोधायचं आहे Y kg. ओके, तर मग काय करणार आपण? 32% डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 80 इंटू वाय. चला करा मग. 32 इज इक्वल टू 8/10 इंटू वाय. 32 × 10 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती असणार आहे? 40 kg असणार आहे. म्हणजे काय आहे? काय म्हटलेलं आहे आपल्याला? 100 किलो ताज्या फळांपासून किती सुके फळं मिळू शकतात? तर 40 किलो मिळू शकतात. ठीक आहे, काही नाही, आपल्याला जे आहे आपण एकंदरीत ते सगळं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला इथे 100 kg मध्ये. ओके, बघा, 68% वॉटर आहे तर रिमेनिंग 32%, कारण आपल्याला 68 प्लस 32 किती? 100 होतात. ठीक आहे, नंतर वेट ऑफ फ्रेश फ्रूट किती आहेत? 100 kg आहे. ठीक आहे, त्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये 20 वॉटर प्लस 80 फ्रूट. Y kg. मग हे 32% आपण इथे लिहून घेऊ इंटू 100 आणि हे 80%. ह्याचे केजी आपल्याकडे आहे नाही त्यामुळे वायचं किती काढलेलं आहे आपण? 40 kg काढलेलं आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? 40 kg असणार आहे.
चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टुडंट हॅज टू ऑब्टेन 33% ऑफ टोटल मार्क्स टू पास. ही गॉट 125 मार्क्स अँड फेल्ड बाय 40%, 40 मार्क्स, देन मॅक्झिमम मार्क्स आर. एका विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणाच्या 33% गुण मिळवावे लागतात. तर त्याला 125 गुण मिळाले आणि 40 गुणांनी तो जर का अनुत्तीर्ण झाला, तर कमाल गुण किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर काहीच नाही, आपल्याला हे 125 अधिक 40 करायचं, किती होतात 165, है ना. त्यानंतर मग मिनिमम मार्क किती आहे, 33% आहे. मग किती होईल आहे ते 165, है ना. 33% आपण कसं लिहितो, 33/100 इक्वल टू 165. 165 गुणिला 100 डिवायडेड बाय 33, म्हणजे किती येणार आहे आपलं उत्तर, 500 येणार आहे. त्यांना कितीपैकी तो कमाल गुण किती आहे, 500 असणार आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, इफ द प्राइस ऑफ बुक फर्स्ट डिक्रीज बाय 25%, देन इनक्रीज बाय 20%, देन द नेट चेंज इन द प्राइस विल. जर पुस्तकाची किंमत प्रथम 25% कमी केली आणि नंतर 20% वाढवली, तर किमतीत निवड बदल कसा हवी. तर पहिले तर डिक्रीज केली तर 100 मधून 25 मायनस करायचं म्हणजे किती, 75. आणि ते इन्क्रीज केली तर 100 मध्ये 20 ऍड करायचं म्हणजे 120. ठीक आहे. त्यानंतर तो काय म्हणतोय, हा, काहीच नाही, मग आलाय आपलं ऑलरेडी 120/100 इंटू 75/100 इंटू 100, किती येणार म्हणजे ₹90. आता ₹90 आहे, मग आपल्याला 100 मधून किती, 90 गेल्यावर किती उरतात आहे, 10%, म्हणजे आपल्याला बदल किती झालेला आहे, नेट चेंज किती आहे आपला, 10% असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न पण विचारले जातात. ठीक आहे. बघा, लेट द ओरिजिनल प्राइस बी 100, 120% म्हणजे एक 100 वर 20, आणि 75 असं पण लिहू शकतो. ठीक आहे. 75 म्हणजे काय, 100 - 25%, ओके, इंटू 100. ठीक आहे, अशा पद्धतीने केलंस, आणि मग 100 - 90 म्हणजे किती, 10. कारण इथे आपण किती घेतले होते, आधी 100 घेतले होते, ₹100 घेतले होते, है ना. नाहीतरी एकंदरीत जेव्हा आपण पर्सेंटेज करत असतो तर आपण 100% मधूनच सगळं करत असतो. त्यामुळे जर का आपल्याला 90 पण आलं तरी 100 - 90 केलं तर आपल्याला 10%च आलं असतं उत्तर. ठीक आहे. चल, ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला ते सगळं समजत असेल, नाही तुम्ही आता अभ्यास सुद्धा करत असाल. येत्या 22 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास वरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.